श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 29 जून, वार असणार आहे सोमवार. आणि उद्या सोमवारच्या दिवशी आली आहे ज्येष्ठ पौर्णिमा तिथी. प्रत्येक ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा तिथी ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जात असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा सण हा सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीला चांगलं आरोग्य लाभावं, दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी आपल्या पतीला, यासाठी हे व्रत सुवासिनी स्त्रिया अगदी श्रद्धेनं मनोभावे करत असतात. या दिवशी वडाची पूजा करून संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. आणि या वडाच्या झाडाची पूजा का करायची, तर या वडाच्या झाडाला बघा दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. आणि त्या वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, यासाठी आपण या वडाच्या झाडाची पूजा करत असतो. याच्या खोडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू, त्यासोबतच या पानांमध्ये साक्षात भगवान शिवशंकर आणि पारंब्यामध्ये साक्षात ज्या सावित्री माता आहेत तर त्यांचं स्वरूप मानलं जातं, किंवा यांचा वास या झाडामध्ये असतो तिन्ही देवतांचा. म्हणून या झाडाला या वटपौर्णिमेच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी महिला आपल्या पतीसाठी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करत असते. आणि म्हणूनच अशा या पौर्णिमेच्या तिथीला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या घरी या झाडाचं एक पान आणायचं आहे. यामुळे तुमचा कितीही मोठा शत्रू असू द्या, शत्रू तुमची माफी मागेल. कितीही कठीण इच्छा तुमची जरी असली तरीही ती नक्कीच पूर्ण होईल. तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे, नंतरनं या पानाचं आपल्याला काय करायचं आहे, कुठे अर्पण करायचं आहे, याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा ही वटपौर्णिमा उद्या सोमवारच्या दिवशी आल्यामुळं या सोमवारच्या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच कितीतरी पटींनी वाढलेलं आहे. उद्या सकाळी आपल्याला अगदी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपल्या देवघरामधील देवतांची पूजा करून घ्यायची आहे. पूजेचं ताट आपल्याला तयार करून वडाच्या झाडाची व्यवस्थित अगदी श्रद्धेनं मनोभावे पूजा करायची आहे. आणि पूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, तर या वडाच्या झाडाखाली जिथे पण तुम्हाला पडलेलं पान जे पण मिळेल, तर ते वडाच्या झाडाचं एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. फक्त हे वडाचं पान कुठेही तुटलेलं असू नये, ते देठासहित असावं, असं एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आता पान घरी आणल्यानंतरनं आपल्याला ते स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. आता स्वच्छ पाण्यानं धुवून घेतल्यानंतरनं आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय का करायचा, तर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती काही केल्यानं पूर्ण होत नसेल, किंवा आपल्या पतीच्या नोकरीसाठी काही तुमची इच्छा असेल, पतीच्या प्रगतीसाठी काही इच्छा असतील, किंवा मुलांच्या प्रगतीसाठी काही इच्छा असतील, त्या बऱ्याच दिवसांपासून आपण काही केल्यानं पूर्ण होत नसतील, किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी काही इच्छा असतील, तर अशा ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करायचा आहे. कारण की पौर्णिमा जी तिथी असते तर ती साक्षात माता लक्ष्मीला समर्पित असते. आणि ही पौर्णिमा तिथी बघा वटपौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जात असते. प्रत्येक सुवासिनी महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ फलदायी मानला गेला आहे. आणि म्हणूनच अशा या दिवशी आपण हा जर उपाय केला तर आपली कितीही कठीण इच्छा असेल
तर ती नक्कीच पूर्ण होईल. आपले शत्रू असतील तर शत्रूंचा त्रास आपल्याला होत असेल किंवा शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल तर या सर्वांपासून आपली सुटका होईल. तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कोणताही उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी श्रद्धेनं मनोभावे केलेले कोणतेही उपाय हे कधीही वाया जात नाहीत. त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. कष्ट आणि मेहनत तर आपल्याला करावीच लागते, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळण्यासाठीच आपण हे असे छोटे मोठे उपाय खास तिथींना केले तर त्याचा प्रभाव हा आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. तर हे पान घरी आणल्यानंतरनं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू आणि गंगाजल मिक्स करायचं आहे आणि याची एक पेस्ट बनवायची आहे. पेस्ट बनवल्यानंतरनं या पेस्टनं एखादी काडी घ्यायची आहे, कोणत्याही झाडाची घ्या. त्या काडीनं या पानावरती, जो पानाचा गुळगुळीत भाग असतो हिरव्या रंगाचा, तर त्याच्यावरती आपल्याला सुरुवातीला पानाच्या शेंड्याला, म्हणजेच जसं स्क्रीनवरती तुम्हाला पान दिसत आहे तर त्या पानाच्या वरच्या भागाला आपल्याला श्री असं लिहायचं आहे. आणि त्यानंतरनं आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला त्याखाली लिहायची आहे याच कुंकवाच्या पेस्टनं. तर धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्तीसाठी असेल तर लक्ष्मीप्राप्ती, मुलांच्या प्रगतीसाठी असेल तर मुलांची प्रगती, पतीच्या प्रगतीसाठी असेल तर पतीच्या प्रगतीसाठी, अशी इच्छा आपल्याला त्या पानावरती लिहायची आहे. आणि हे थोड्या वेळ आपल्याला सुकू द्यायचं आहे. आता सुकल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कलाव्याचा धागा घ्यायचा आहे किंवा वडाच्या झाडाला जो पण आपण धागा गुंडळलेला आहे, सुती असा धागा, तर असा सुती धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो कुंकानं आणि हळदीनं लाल पिवळ्या रंगाचा करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं हा धागा आपल्याला इतका लांब घ्यायचा आहे की आपली स्वतःची उंची जेवढी असेल तेवढ्या उंचीनं आपल्याला हा धागा जो आहे तर तो मोजून आपल्याला तिथून कापून किंवा कट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतरनं हा जो धागा आहे तर तो धागा आपल्याला या वडाच्या पानाला गुंडाळून घ्यायचा आहे. जितके पण वेडे याचे येतील तेवढे वेडे आपल्याला या धाग्यानं देऊन घ्यायचे आहेत. फक्त हे पान आपल्याला कुठेही फाटणार नाही किंवा असं दुमतं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि गुंडाळलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि संपूर्ण धागा या वडाच्या पानाला गुंडाळून घ्यायचा आहे. आता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या फोटोसमोर आणि मूर्तीसमोर आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे. थोड्या वेळासाठी आपली जी पण इच्छा आहे तर ती मनोमन व्यक्त करायची आहे. हा उपाय करण्याअगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि वातावरण प्रसन्न करून नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता ज्या आपण वडाच्या झाडाचं पान आपण घेऊन आलेलो आहोत तर त्या जर शक्य झालं तर त्याच झाडाखाली आपल्याला हे जे पान आहे तर ते परत घेऊन जायचं आहे. व जाताना आपल्याला एक तांब्याभर पाणी न्यायचं आहे, एक दिवा घेऊन जायचा आहे. तिथं गेल्यानंतरनं दिवा, अगरबत्ती हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि हे पान आपल्याला हे तांब्याभर पाणी अर्पण करून या वडाच्या झाडाखाली ठेवायचं आहे. दोन्ही हात जोडून तुमची जी पण इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला भगवान श्री हरी विष्णू, त्यासोबतच भगवान शिवशंकर आणि माता सावित्री यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या पण अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करून नंतरनं हे पान वडाच्या झाडाखाली अर्पण करून आपल्याला परत घरी यायचं आहे. आता ज्यावेळी आपल्याला शक्य होणार नाही की त्याच वडाच्या झाडाखाली जाऊन हे पान आपल्याला ठेवणं, तर तुम्ही कोणत्याही वडाच्या झाडाखाली हे पान नेऊन ठेवलं तरीही चालणार आहे. तर असा एकदम साधा सोपा उपाय आपण या ज्येष्ठ पौर्णिमेच्या तिथीला म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे. जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती आपल्याला 9 वाजल्यानंतरनं आणि 12च्या आतमध्ये
आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर धाग्याची निवड करतानाही आवर्जून आपल्याला सुती धाग्याची निवड करायची आहे. आणि हा जो धागा आहे तर तो आपल्या उंचीनुसार, आपली जेवढी पण उंची आहे तेवढ्याच लांबीचा हा धागा आपल्याला घ्यायचा आहे. या दिवशी आपण चुकूनही वडाच्या झाडाची जी फांदी आहे तर ती तोडायची नाही आणि त्याचं पान देखील आपण या वटपौर्णिमेच्या दिवशी अजिबात तोडायचं नाही. खाली पडलेलं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. मग ते पान कसंही असो, फक्त ते फाटलेलं असू नये आणि देठासहित असावं असंच पान आपल्याला आवर्जून घरी आणायचं आहे. पण या झाडाचं या दिवशी पान आपल्याला अजिबात तोडायचं नाही. त्यासोबतच आपल्याला या दिवशी काही ज्या चुका आहेत तर त्या आवर्जून करणं टाळायचं आहे. आपल्या घरामध्ये मांसाहार हा जो आहे तर तो आपण चुकूनही करायचा नाही. त्यासोबतच पूजा करत असताना आपण ज्या वडाला पारंब्या आलेल्या आहेत तर त्याच वडाच्या झाडाची पूजाही आवर्जून करायची आहे. तर अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोपा उपाय आपण या वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण वेळ भेटेल त्यावेळी करायचं आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.